मागील आठवड्यात निर्माण झालेली पूरस्थिती निवळल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे। शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव तसेच मिरज तालुक्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली आहे। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात ही पावसाची रिपरिप सुरूच राहिली आहे। धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने कोयनेतून 25,000 क्युसेक तर चांदोली धरणातून 7,300 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। गेले 4 दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी पाऊस झाला होता। सकाळपासून पुन्हा वातावरण बदललं। मागील आठवड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती, परंतु पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला होता। धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पाऊस होतोय। कोयना धरण क्षेत्रात 24 तासात 36 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात 92.72 टीएमसी पाणीसाठा असून 24,908 क्युसेक विसर्ग कायम आहे। चांदोली धरण परिसरातही 23 मिलीमीटर पाऊस झालाय। दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत राहिल्या। सध्या धरणात 30.29 टीएमसी पाणीसाठा झालाय। धरणातील पाण्यात वाढ होत असल्याने रात्रीपासून धरणातून 7,300 क्युसेकने पाणी सोडण्यात येते। दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढतीये। कृष्णा आणि वारणा नदीवरील बहुतांशी बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत। जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली। शिराळा तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय।